या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती आणि प्राणी पेशींबद्दल जे काही शिकलो त्याचा एक आढावा घेऊया. इथे डावीकडे जे चित्र आहे ते एक प्राणी पेशी दर्शवतं आणि उजवीकडे वनस्पती पेशी. चला पेशीच्या बाहेरच्या भागापासून सुरुवात करूया. आपल्याला दोन्ही पेशींमध्ये जे तंतू दिसतात ते पेशींना जागेवर धरून ठेवतात आणि त्यांना एकमेकांशी जोडतात. यात वनस्पती पेशींमध्ये पेशी भित्तिका असते. पेशी भित्तिकेमुळे वनस्पती पेशींना त्यांचा विशिष्ट आकार मिळतो. प्राणी पेशींमध्ये पेशी भित्तिका नसते. तर पेशी भित्तिका हा वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमधील एक महत्त्वाचा फरक आहे. एक थर आत गेल्यावर आपल्याला पेशी पटल दिसतं. प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी दोन्हीमध्ये हे समान आहे. पेशींच्या आत आणि बाहेर पदार्थांची वाहतूक करण्यासाठी काही विशिष्ट रचना असतात ज्यांना आपण बोगद्यांसारखे मार्ग म्हणू शकतो. वनस्पती पेशींसाठी पेशी भित्तिकेच्या व्हिडिओमध्ये आपण याचा अभ्यास केला. आपण इथे जीवद्रव्य तंतू नावाच्या गोष्टी पाहिल्या. प्राणी पेशींमध्ये यासारखी रचना असते ज्याला पेशी सांधा किंवा गॅप जंक्शन्स असं म्हणतात. ते शेजारच्या पेशींमध्ये बोगदेच असतात. ते पेशींच्या आवरणावर असलेले छोटे छोटे प्रथिन आधारित मार्ग आहेत. हे मार्ग शेजारच्या दोन पेशींना थेट जोडतात, ज्यामुळे लहान रेणू, आयन्स आणि विद्युत सिग्नल्स एका पेशीतून दुसऱ्या पेशीत थेट आणि जलदपणे जाऊ शकतात. जीवद्रव्य तंतू हे प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशींच्या अधिक विस्तृत श्रेणीमध्ये सामान्य आहे. परंतु पेशी सांधा काही विशिष्ट प्रकारच्या प्राणी पेशींसाठी खूप महत्त्वाचे असू शकतात. विशेषतः हृदयाच्या पेशींसारख्या पेशींमध्ये जिथे पेशी सांधा किंवा गॅप जंक्शनमुळे शेजारच्या पेशींमधून विद्युत सिग्नल जाऊ शकतात आणि शेजारच्या पेशींना योग्य प्रकारचे आकुंचन करायचंय हे कळू शकतात. म्हणून हे काही विशिष्ट प्रकारच्या प्राणी पेशींसाठी खूप महत्त्वाचे आहे. चला आता आणखीन एक थर आत जाऊया. खरं तर त्याआधी मला पुन्हा यावर जोर द्यायचा आहे की आपण हे जे काही पडदे काढतो, मग ते बाह्य पेशीपटल किंवा आतली अंगके असेल, हे सर्व स्फुरित मेदाचे दुहेरी थर आहेत. इथे आपल्याला फक्त रेष दिसते, पण खऱ्या अर्थाने या स्फुरित मेदाच्या दोन थरांची रचना असते, ज्यांचे हायड्रोफिलिक डोके बाहेरच्या बाजूला आणि हायड्रोफोबिक शेपटी आतल्या बाजूला असतात. इथे आपल्याला स्फुरित मेदाचे दोन थर दिसतायत. आता जर आपण पेशींच्या आत गेलो तर आपल्याला समजतं की पेशींच्या आतमध्ये पेशी कंकाल असतात आणि पेशी कंकाल असल्यामुळे त्याच्यात लघुतंतू असतात. पण या व्हिडिओमध्ये आपण या गुंतागुंतीच्या गोष्टी बघणार नाही आहोत. आपल्याला एक सोपं चित्र हवंय. त्यामुळे सूक्ष्म नलिका, मध्यस्थ तंतू हे आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. आता थोडं खोलवर जाऊया. तर प्राणी पेशींमध्ये आपल्याकडे सेंट्रोझोम्स आहेत आणि ते सूक्ष्म नलिकांना व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. सुत्री विभाजनाबद्दल बोलताना आपण त्यांना पाहणार आहोत. आपल्याला सेंट्रोझोम्स वनस्पती पेशींमध्ये दिसत नाही. वनस्पती पेशी त्यांच्या सूक्ष्म नलिका व्यवस्थित ठेवण्यासाठी इतर मार्ग शोधतात. आता आपण वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये अजून कोणते फरक आहेत ते बघूया. एक मोठी गोष्ट जी तुमच्या लक्षात येऊ शकते ती म्हणजे ही मोठी निळी फुग्यासारखी किंवा अंड्यासारखी दिसणारी गोष्ट. ही एक पेशींची रिक्तिका आहे आणि पेशी रिक्तिका द्रव, विकर साठवू शकते. तिला कचरा साठवण्याची जागा मानले जाऊ शकते. आणि यात ज्या हिरव्या गोष्टी आहेत त्या काय आहेत ते आपण लवकरच बघणार आहोत. पण लक्षात घ्या त्या रिक्तिकेमध्ये नसून त्याच्या पुढे आहेत. रिक्तिका जरी वनस्पतींमध्ये सामान्य असल्या तरी कुठली वनस्पती आहे याच्यावर अवलंबून त्याची भूमिका वेगळी असू शकते. आणि एक लक्षात घ्या, जरी आपण हे सर्व अंगके पाहत आहोत आणि त्यांची चित्र काढून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, तरी जवळजवळ ही सर्व अंगके आणि खरं तर पेशी सक्रिय संशोधनाचा एक भाग आहेत. पुढील दशकांमध्ये आपण या वेगवेगळ्या अंगकांचे आणखीन काही कार्य शोधू आणि ते एकमेकांना कसे संकेत देतात, एकमेकांशी संवाद कसा साधतात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत कसे वागतात हे शिकू. तर आता आपण रिक्तिका बघितली. वनस्पती पेशींमध्ये रिक्तिका मोठी आहे. ती पेशीला रचनात्मक आधार देऊ शकते. ती गोष्टी साठवण्यास मदत करू शकते. आणि प्राणी पेशींमधलं साम्य म्हणजे काही प्राणी पेशींमध्ये रिक्तिका असू शकते. सर्वच नाही, पण रिक्तिकेशी काही साम्य असणारा प्राणी पेशीमध्ये असलेला भाग म्हणजे लयकारिका. तर हा जो नारंगी भाग आहे ही लयकारिका आहे.
आणि लयकारिका प्राणी पेशीचे कचरा व्यवस्थापन करू शकते, जिथे तिच्यात अनेक विकर असतात जेणेकरून गोष्टी आत तोडल्या जाऊ शकतात. तिचं पीएच किंवा सामुश्रेणी कमी असते. अधिक आम्लयुक्त पीएच असल्यामुळे गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे तोडल्या जाऊ शकतात आणि नंतर त्यांचे वैयक्तिक तुकडे पुन्हा वापरले जाऊ शकतात. यानंतर आपण पेरॉक्सिझोम्स बद्दल बोलूया. पेरॉक्सिझोम्स वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये दिसतात. आता त्याचं नाव पेरॉक्सिझोम्स असं का ठेवलं? तर शास्त्रज्ञांनी जेव्हा याचा पहिल्यांदा अभ्यास केला तेव्हा त्यांना दिसलं की इथे काही ऑक्सिडेशन अभिक्रिया होत आहेत आणि अंतिम उत्पादन हायड्रोजन पेरॉक्साईड असल्याचं दिसलं. म्हणून त्यांना पेरॉक्सिझोम्स म्हणतात. आणि ते नक्की काय करतात हे अजूनही पूर्णपणे समजलं नाही. पण आपल्याला माहिती आहे की तिथे लांब साखळी मेदाम्लांची अभिक्रिया होते, जेणेकरून ते पेशींच्या इतर भागांसाठी अधिक उपयुक्त बनू शकतील. पण त्यांचे इतर कार्य देखील आहेत आणि त्यांची सर्व यंत्रणा अजूनही पूर्णपणे समजलेली नाही. आता परत एकदा वनस्पती आणि प्राणी पेशींमधील फरकांकडे जाऊया. एक महत्वाचा फरक म्हणजे हे हरितलवके. इथे प्रकाश संश्लेषण होतं आणि साहजिकच आपण ते फक्त वनस्पती पेशींमध्ये पाहतो. हरितलवके असल्यामुळेच वनस्पती प्रकाश ऊर्जेचा वापर करून अन्नाची निर्मिती करू शकतात. तसंच वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून त्याच्यासोबत अभिक्रिया करू शकतात. आता जेव्हा आपण ऊर्जेबद्दल बोलतो तेव्हा आपण पेशींच्या एटीपी कारखान्यांबद्दल बोलतो आणि हे आपल्याला दोन्ही पेशींमध्ये दिसतात आणि ते अर्थातच तंतुकणिका आहेत. आणि इतर गोष्टींमध्येही आपल्याला साम्य दिसतं. आपल्याला वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये गॉल्गी संकुल दिसतं. गॉल्गी संकुलामध्ये पेशीच्या आत किंवा बाहेर वापरासाठी प्रथिने पॅक केली जातात. आपल्याकडे अंतर्द्रव्य जालिका आहे. आपल्याकडे खडबडीत अंतर्द्रव्य जालिका आहे, ज्याच्या पटलामध्ये रायबोझोम्स जोडलेले असतात. आणि आपल्याकडे गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका आहे, जिथे रायबोझोम्स नसतात. तिथे बरीच प्रथिने तयार होतात, पण त्यामध्ये लिपिड्स देखील तयार होतात. यानंतर आपण केंद्रकीय पटलाबद्दल बोलणार आहोत. हे आतील केंद्रकीय पटल आहे. बाहेरील पटल अंतर्द्रव्य जालिकेशी जोडलेलं असतं, पण ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही पेशींमध्ये असतं. आणि आतमध्ये DNA आहे. तो रंगसूत्राच्या स्वरूपात असतो आणि नंतर जो अधिक घन भाग असतो तो मायक्रोस्कोपमध्ये दिसतो, त्याला केंद्रक म्हणतात, जो RNAशी संबंधित असतो आणि त्यात मुक्त रायबोझोम्स देखील असतात. तर आता आपण प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींचे वेगवेगळे पेशी अंगके बघितले. व्हिडिओचा सारांश या पुढील तक्त्यामध्ये दिलेला आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.